ठाण्यातील एका वादग्रस्त जमीन प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पोलीस ठाण्यात भेट देत मंत्री प्रताप सरनाईक आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. रात्री उशिरा जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने घर आणि झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच जागेवर बळजबरीनं कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचंही सांगितले जाते. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात कठोर कलमे लावण्यात यावीत, संबंधित आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या मुद्द्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माहिती जी आहे पोलिसांना दिलेली आहे, काय पोलिसांकडनं माहिती? बघा, पोलिसांनी एका प्रकारे भूमाफिया प्रताप सरनाईकला वाचवायचं काम केलंय आणि त्यांच्या लोकांना वाचवायचं काम केलंय. परवा रात्री आयुष्यात माझा असं पहिल्यांदा झाला की 12-1 वाजता 100-150 लोक जाऊन जेसीबी पोकलेंनी घरं तोडतात, झाडं पाडतात आणि फक्त जागा बळकावायची. या भूमिपुत्रांनी आपली जागा दिली नाही म्हणून असं बळजबरीने जागा घ्यायची, कब्जा करायचं, अशा प्रकारचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कंपनीच्या आणि त्याच्या लोकांनी केलेलं आहे. काल त्यांच्यावर FIR झाली, परंतु ते अटेम्प्ट टू मर्डर झालं. ज्या प्रकारे घाव एखादा माणूस मेला असता, अटेम्प्ट टू मर्डर झाला पाहिजे होता. 100 लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना मारहाण करतात आणि भूमिपुत्रांची घरं तोडतात. त्यासाठी आज आम्ही आलोय. पोलिसांना सांगितलं अटेम्प्ट टू मर्डर घ्या आणि जे नावं ते देतील शेतकरी, जे त्यामध्ये दोषी असतील, मग सरनाईक असतील की इतर असतील, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि आपण इन्क्वायरी करा. दुसरं सामूहिक जागा आहे, यामध्ये तहसीलदार असेल, तलाठी असेल, महापालिका असेल, यांच्यावर पण शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी दिली असेल तर सामूहिक जागाला सहमतीशिवाय देता येत नाही. पण त्या सर्वांना यामध्ये आरोपी करा आणि त्यांची इन्क्वायरी करा. पोलिसांनी सांगितलं त्यांना लेखी द्यावं आणि ह्या कुटुंबाला संरक्षण द्यावं आणि त्यांनी त्यांच्या जागेवर परत बसेल तर कोणी हकलू नये. यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आणि पोलिसांनी मला आश्वासित केलंय की त्यांनी ते आपलं जे काही त्यांना म्हणायचं आहे तेव्हा अजून आरोपीची नावं ऍड करायची असेल त्यांनी आम्हाला लेखी द्यावं. त्या दिशेने आम्ही CP साहेबांशी बोलून कारवाई करू. सर, गृहमंत्री भाजपचे आहेत, या संदर्भात काही आपण पत्रव्यवहार करणार आहात का? बघा, मी पत्रव्यवहार डायरेक्ट उद्या त्यांना मी भेटणार आहे आणि या संदर्भातली माहिती देणार आहे. कारण सरकारचं नाव खराब होतोय की अशा मंत्र्यांनी अशा प्रकारचं काम केलं तर मग सामान्य जनताने कोणाकडे न्यायाची अपेक्षा ठेवायची? ते मंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे राज्य सांभाळायची, परंतु ते स्वतःच काम करायला निघालेले. आणि पहिला त्यांनी अशाच प्रकारे मीरा भाईंदरमध्ये केलं. मीरा भाईंदरच्या लोकांनी त्यांची हकालपट्टी केली, उदाहरण सांगतो. आणि तुम्ही विचार करा, सरनाईक साहेबांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की एक कुटुंब तुम्हाला अशा शिव्या घालतो ज्यावेळी, जे मी बोलू शकत नाही अशा, ते तुम्ही विचार त्यांची वेदना किती असेल त्या कुटुंबाची. त्या कुटुंबाची वेदना समजा, तुम्हाला श्राप लागतील असं मी सांगायला हरकत नाही. ज्या मराठी माणसाची तुम्ही गोष्ट करता त्याच मराठी माणसाला छळण्याचं काम करतोय. आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, उद्या महसूल मंत्र्यांकडे त्यांना घेऊन जाणार. त्या तहसीलदारला सस्पेंड करा ज्यांनी त्यांच्या अर्ध्या जमिनीला सहमतीशिवाय याने केलं, त्यांच्यावर पण कारवाई करायला लावणार. जर सरनाईकांवर जर गुन्हा दाखल झाला नाही किंवा काही कारवाई पोलिसांकडनं केली गेली नाही तर पुढचं पाऊल काय असं काय भूमिका? बघा, 100% जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर गरज पडल्या तर सभागृहात पण हा विषय मांडणार. कोर्टात जायला लागेल तर कोर्टात जाऊ, पण या कुटुंबाला आम्ही न्याय द्यायला लावू.